पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या जागेचे मूळ मालक असलेले चित्रसेन खिलारी सध्या आपल्या सोबत आहेत। खरं तर पीडित बिसे परिवाराला आज तुम्ही या ठिकाणी सांत्वनपर भेट घेतलेली आहे। या भेटीमध्ये बिसे परिवारावरती म्हणजे काय आश्वासित केलं आपण? नाही, आश्वासित करण्यापेक्षा मी त्यांचं सांत्वन करायला आलो होतो। गेले आठवडाभर जे काय चाललं आहे त्याचा मेड्याने लावून धरलेलं आहे आणि एक मूळ जमीन मालक वगैरे आता हा माझ्यासाठी गौण विषय आहे किंवा आमच्या परिवारासाठी मी गेली 3 दिवस तुम्हाला सांगतोय। प्रामुख्याने एका आपल्या भगिनीचा जीव गेला आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। आणि आज मी आता त्यांनी मला मगाशी सांगितलं की 10वा काहीतरी उद्या का कधी 10वा आहे, तर आज 10 दिवस त्या गोष्टीला झालेत। आपल्या हिंदू रिवाजाप्रमाणे आपला 10वा आपण याच्याकरता करतो, 10वा किंवा 13वा याच्याकरता करतो, तो दुखवटा असतो आणि त्या दिवशी तो दुखवटा आपण उतरवतो। माझं मत आहे जोपर्यंत या भगिनीला न्याय मिळत नाही आणि न्यायव्यवस्था आरोग्य व्यवस्था सुधरत नाही तोपर्यंत हा दुखवटा उतरू शकत नाही, हे माझं स्पष्ट मत आहे। सर्व या प्रकरणावरून आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पण भेटणार आहेत। या भेटीच्या संदर्भात काय त्यांच्यासोबत तुम्ही मागणी करणार आहात? नाही, मागणी हेच करणार आहे की बाबा आरोग्य यंत्रणा जी आपली ती सुधारणं गरजेचं आहे। जर अशाच पद्धतीने तर होणार असेल आणि अशा पद्धतीने जर निष्काळजीपणा केला जाणार असेल किंवा पैशासाठी कोणाची अडवणूक केली जाणार असेल तर आपण कुठे चाललोत याचा विचार आपण नक्की केला पाहिजे आणि याच्या पुढच्या काळामध्ये आरोग्य यंत्रणा सुधारणार आहे का नाही। खरं तर एकंदरीत सर्व पाहिलं गेलं तर जो जागा देत असताना म्हणजे तुमचे जे वडील आहेत त्यांच्या जागा देताना एक शुद्ध हेतू होता की जनसामान्यांची सेवा होईल, लोकांची सेवा होईल। मात्र आता सध्या ज्या प्रकरणावरून आपण पाहतोय की एका वेगळ्या दिशेला जात आहे, त्यावेळेस तुमच्या मनाला काय वेदना होत्यात किंवा काय भावना आहेत? नाही, वेदना तर नक्की होणार ना, मला सांगा ना। आणि आता आज मला वाटतं केळकर साहेबांनी सांगितलं की जागा म्हणजे त्यांनी एक हे केली पोस्ट केली होती की जागा आम्ही खिलाऱ्यांकडनं आम्ही जागा नाही घेतली, आम्ही शासनाकडनं घेतलेली। आम्ही ते पहिल्या दिवसापासून सांगतो की शासनालाच आम्ही जागा दिली होती, पण शासनाला जागा देताना आम्हाला अंदाज होता की बाबा दीनानाथ मंगेशकर ट्रस्टसाठी ती जागा नाही, हॉस्पिटलसाठी जाणार आहे आणि त्यासाठी आम्ही पुढाकार घेतला की बाबा हरकत नाही। आम्ही पॉझिटिव्ह वेने आम्ही ते पुढे गेलो, भाऊसाहेबांनी पुढाकार घेतला आणि मला आशा होती की एक चांगल्या प्रकारचं एक रुग्णालय आपल्या भागात एक मोठं होईल आणि त्याच्या निमित्ताने एक चांगल्या प्रकारच्या आरोग्य सुविधा आपल्या भागातील नागरिकांना किंवा कुठल्या या प्रकारची जो कोणी जिथं येईल आरोग्य सुविधासाठी त्याला एक चांगल्या प्रकारची आरोग्य सुविधा मिळेल। पण ही घटना घडल्यानंतर वी ऑल आर शॉक्ड आणि मला असं वाटतं दीनानाथ रुग्णालयही शॉक्ड आहे की त्यांना आता कळत नाही की एक्झॅक्टली आपण काय यत्न करायचे, कारण ती घटना घडलेली आहे। आता याच्यापुढे फक्त माझी इच्छा एवढीच आहे की त्यांनी सुधारावं आणि त्यांनी याच्या पुढच्या काळामध्ये अशा घटना घडणार नाही याची काळजी घ्यावी। तनिषा बिसे यांचा मृत्यू खरं तर मनाला वेदना देणारा होता। त्यांच्या पीडित ह्या कुटुंबाला भेट देऊन खरं तर मी त्यांची सांत्वनपर ही भेट घेतलेली आहे। मुख्यमंत्र्यांची पण मी भेट घेणार आहे। खरं मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राज्यातील आरोग्य सेवा सुधारावी अशी मी मागणी त्यांच्याकडे करणार आहे, अशी प्रतिक्रिया चित्रसेन खिलारी यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन विशाल सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे।